नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 याबाबत यापूर्वी मी काही व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. आज मी एक नवीन व्हिडिओ आपल्यासमोर आणलेला आहे. मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 या अंतर्गत मुख्याध्यापकांनी शालेय स्तरावर स्कूल लॉग इनला भरावयाची माहिती या संदर्भातलं कामकाज सुरू आहे आणि हे कामकाज 19 डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचं आहे. तर याच्यामध्ये 3 महत्त्वपूर्ण भाग आहेत. त्याच्यातील पहिल्या भागाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. जसं पायाभूत सुविधा हा पहिला घटक आहे. याच्याला 38 गुण आहेत. तर या 38 गुणांसाठीचं काय काय अपेक्षित आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. तर पहिला घटक आहे वर्ग खोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या. याच्यामध्ये विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र प्रयोगशाळेचा विचार केलेला आहे. आणि याच्यात पुन्हा 3 उपघटक आहेत की 3 उपघटकांमधले निकष जर बघितले आपण तर शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा आणि हवेशीर वर्ग खोल्या आहेत का त्या संदर्भात 1 गुण आहे. आणि या संदर्भात थोडक्यात वर्णन मुख्याध्यापकांनी करायचे की आपल्या शाळेत किती वर्ग आहेत आणि किती खोल्या आहेत, एवढ्यानुसार आपल्याला किती अपेक्षित शिक्षक आहेत आणि त्या शिक्षकांच्या प्रमाणात वर्ग खोल्या आहेत का ही थोडक्यात माहिती आपल्याला लिहायची आहे. शालेय ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तक पेढी असल्यास 1 गुण आहे. तर या निकषाला सुद्धा आपल्याला पुरावा द्यावा लागणार आहे की शाळेत ग्रंथालय आहे का, वाचन कोपरे आहेत का. जे लागू असेल, पुस्तक पेढी असेल तर ते 5वी ते 10वीच्या वर्गाला ग्रंथालय अपेक्षित असते, परंतु लहान वर्ग 1ली ते 4थीसाठी वाचन कोपरे असले तरीसुद्धा याला गुणांकन मिळतात. तर या संदर्भात थोडक्यात वर्णनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे किंवा त्याचा फोटोही आपल्याला द्यावा लागणार आहे. शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत काय. प्राथमिक शाळेसाठी भाषा, गणित, विज्ञान पेटीचा प्रभावी वापर केला जात असल्यास त्या ठिकाणी उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक वर्ग असेल तर इथे प्रयोगशाळा अपेक्षित आहे. पण इयत्ता 1ली ते 4थी किंवा 1ली ते 5वीचा वर्ग असेल तर इथे भाषा, गणित पेटी आणि विज्ञान पेटीचा वापर होतो का याला 1 गुण आहे. अशा प्रकारे हा पहिला निकष जो आहे त्याला एकूण 3 गुण आहेत. दुसरा, मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय. तर मुख्याध्यापक कार्यालय या संदर्भात 2 पर्यायापैकी 1 निवडायचं आहे आणि 1 किंवा 2 गुण आपल्याला या ठिकाणी मिळतात की मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष स्वतंत्र असल्यास 2 गुण मिळतील आणि मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे एकत्र बैठक व्यवस्था असल्यास 1 गुण मिळणार. तिसरा, आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन यासाठी 2 गुण आहेत. यासाठी शाळेत नियमित वार्षिक तपासणी करण्यात येते का. तर आरोग्य तपासणीचं रेकॉर्ड मागच्या वर्षाचं पाहिलं जाईल, चालू वर्षी जर झाले असेल तर तेही पाहिलं जाईल. आणि शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी असेल तर तिचा वापर होत असल्यास 1 गुण. तर प्रथमोपचार पेटीमधले आवश्यक सर्व साहित्य अद्ययावत आहे का हे बघितलं जातं आणि यानुसार आपल्याला वर्णनही करावं लागेल आणि ती माहिती आपल्याला भरावी लागेल. चौथा निकष आहे स्वच्छता सुरक्षितता विषयक स्थिती. तर यासाठी एकूण 4 उपमुद्दे आहेत, प्रत्येकाला 1 स्वतंत्र गुण आहे. शाळेमध्ये पिण्याचे पाणी, सुरक्षित पाणी उपलब्ध असल्यास 1 गुण आहे. शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रमाणात हँडवॉश स्टेशन उपलब्ध असल्यास, तर हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. तर हँडवॉश स्टेशन समजा शाळेमध्ये 50 मुलं आहेत आणि 4 नळ असतील तर ते हँडवॉश उपलब्ध असल्याचं दिसून येतं. परंतु 200 मुलांना 4च नळचं हँडवॉश स्टेशन असेल तर ते निकषात बसत नाही. म्हणून हँडवॉश स्टेशन ही विद्यार्थ्यांच्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. किमान 20 विद्यार्थ्यांमागे 1 नळ ही किमान अपेक्षा असते. यापेक्षा कमी असेल तर उत्तम. शाळेमध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, मुतारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास 1 गुण. तर इथेसुद्धा स्वच्छतागृहांचं प्रमाण 50 विद्यार्थ्यांच्या मागे 1 स्वच्छतागृह आणि 2 किंवा 3 युरिनल युनिट लागतात. यानुसार प्रमाणात उपलब्ध असणं गरजेचं आहे, म्हणून हा निकषसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. मासिक पाळी व्यवस्थापन MHM अंतर्गत मुलींसाठी सॅनिटरी पॅड, डिसॅपेरन्स सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन वगैरे उपलब्ध असल्यास त्याला 1 गुण आहे. तर ही साधारणतः 5वी ते 10वीच्या वर्गासाठी किंवा उच्च प्राथमिक वर्गासाठी हा लागू असणारा नियम आहे. पुढचा मुद्दा आहे शालेय फर्निचर आणि निर्लेखन. तर विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरचे उपलब्ध असल्यास 1 गुण या ठिकाणी मिळणार आहे. इथेच आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला बैठक व्यवस्थेसाठी बेंचेस आहेत का, तर या प्रमाणात हा गुण मिळतो. नंतर शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे खराब संगणक, बेंचेस इत्यादी अडगडीचे साहित्य नसल्यास किंवा मागील 2 वर्षामध्ये शाळेने विहित पद्धतीने साहित्याचे निर्लेखन केले असल्यास 2 गुण मिळणार आहेत. बऱ्याच शाळांमध्ये बऱ्याचशा वस्तू असतात आणि अडगडीत साहित्य पडलेलं असतं, तर अशासाठी हा निकष आहे की निर्लेखन हे वेळोवेळी झालं पाहिजे. जर झालं नसेल तर आपल्याला 2 गुण मिळणार नाहीत आणि निर्लेखन झालं असेल तर 2 गुण मिळतील आणि त्याचं रेकॉर्डसुद्धा आपल्याला दाखवावं लागेल संपूर्ण. नंतर 6वा मुद्दा आहे सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन. हा मुद्दा पण खूप महत्त्वाचा आहे.
शाळेने आग, भूकंप, साथीचे रोग, इतर क्षेत्राशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली असल्यास 1 गुण आणि शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर शनी भागात प्रदर्शित केली असेल तर 1 गुण. तर हे 2 गुण महत्त्वाचे आहेत. बऱ्याच ठिकाणी प्रतिज्ञा लावलेली असते, परंतु प्रतिज्ञा कधीच म्हटली जात नाही, तर ती प्रतिज्ञासुद्धा मुलांकडून म्हणून घेणं गरजेचं असतं. आणि भूकंप वगैरे किंवा आगीसाठीचे जे काही आपलं साहित्य असेल इमर्जन्सीचे, ते सुद्धा आपल्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन म्हणून तिथे दिसलं पाहिजे. यासाठी 2 गुण आहेत. पर्यावरणपूरक शाळा बांधकामे, वृक्ष संवर्धन. केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या मार्गदर्शक स्तरानुसार इको क्लब आहे का, तर त्याला 1 गुण आहे. शाळेत कचरा पुनर्वापर, पावसाचं पाणी साठवण्याची क्षमता असल्यास 1 गुण, सोलर पॅनल असेल तर 1 गुण. अशा प्रकारचे हे 3 गुण आहेत. नंतर 8वा निकष आहे क्रीडांगण व क्रीडा सुविधा. तर यासाठी सुद्धा 1 गुण आहे. संरचित मैदान आणि खेळाचं साहित्य असल्यास 1 गुण. ICTच्या पायाभूत सुविधांसाठी सुद्धा 3 गुण आहेत. शाळेमध्ये अध्ययनाध्यापनासाठी एक स्मार्ट डिजिटल बोर्ड असल्यास 1 गुण आहे. डिजिटल बोर्ड असेल, डेस्कटॉप असेल, प्रोजेक्टर असल्यास 1 गुण आहे. शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा, वायफाय उपलब्ध असल्यास 1 गुण मिळतो. शाळेत ICT प्रयोगशाळा असल्यास, संगणकाचा वापर होत असल्यास अतिरिक्त 1 गुण पुन्हा मिळतो. नंतर महत्त्वाचं आहे शैक्षणिक साधन सामुग्री. याच्या दृकश्राव्य साधन आहे. शाळेत अध्ययनाध्यापनासाठी किमान 50% शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केली असल्यास, डिजिटल साहित्य तयार केले असेल तर 1 गुण या ठिकाणी मिळतो. आधुनिक तंत्रज्ञान जर वापरत असाल, त्यासाठी ICTचा वापर करत असाल, उपदेशात्मक साधनांचा वापर करत असाल तर त्यासाठी 1 गुण. इयत्ता निहाय आणि विषयनिहाय पुरेसे वातावरणास योग्य असे दृकश्राव्य साधन असेल तर त्याच उपलब्धतेसाठी पण 1 गुण आहे. त्यानंतर अडथळामुक्त वातावरण, आनंददायी वातावरणासाठी पण गुण आहेत. शालेय अध्ययनपूरक व आनंदी वातावरण. बिल्डिंग ॲज लर्निंग एड्स म्हणून जे बिल्डिंगला आनंददायी पद्धतीने सजवलं असेल तर 1 गुण. अडथळामुक्त वातावरण असेल, शाळेत पक्की इमारत आणि संरक्षित भिंत असल्यास 1 गुण. शाळेने वर्गनिहाय साध्य करायच्या अध्ययन निष्पत्ती जर वर्गात दर्शनी भागात लावलेले असतील तर त्याला 1 गुण. वर्ग सजावट आणि बोलके भिंती जर केलेल्या असतील तर त्याला 1 गुण. आणि शाळा वर्ग खोल्यांचा वापर विविध कलागुणांसाठी जर केला जात असेल, जसं कला, क्रीडा, संगीत, नृत्य, यासाठी 1 गुण. तर हे महत्त्वपूर्ण गुण आहेत. त्यानंतर स्वयंपाकगृहासाठी सुद्धा गुण आहेत. स्वयंपाकगृह सेंट्रल किचन शेडमध्ये अन्न साठवण्याची जागा असल्यास 1 गुण. ते सुरक्षित आणि स्वच्छ ठेवले जातील तरच 1 गुण मिळेल. शालेय परिसरात परसबाग आहे. परसबागेचं संवर्धन केले असल्यास 1 गुण आहे. परसबाग निर्मिती आणि संवर्धनात पालकांचा सहभाग जर घेतला जात असेल आणि तसे काही पुरावे आपल्याला असतील तर 1 गुण. परसबाग सेंद्रिय पद्धतीने जर विकसित केला असेल तर 1 गुण. एक नवीन गोष्ट आहे की याच्यात सेंद्रिय पद्धतीने मुलांना परसबागेचं व्यवस्थापन शिकवण्यात अपेक्षित आहे. शालेय पोषण आहारात परसबागेतील भाजीपाला जर उपयोगात आणला जात असेल तर 1 गुण या ठिकाणी मिळतो. अशा प्रकारे हा 1 गुण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. नंतर 13वा जो मुद्दा आहे शेवटचा, त्याच्यात विद्यार्थी लाभाच्या योजनाच्या संदर्भात शाळेच्या दर शनी भागात लावलेला फ्लेक्स, माहिती पुस्तिका, गडी पुस्तिका इत्यादी गोष्टीसाठी या ठिकाणी 2 गुणांकन दिलेले आहेत. तर या शाळेच्या दर शनी भागात हे लावलं अपेक्षित आहे. अशा प्रकारे हा जो पहिला भाग आहे पायाभूत सुविधांचा, याला 38 गुण आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे हे गुण आपण मिळवू शकतो. व्यवस्थित जर आपण रेकॉर्ड मेंटेन केलं, त्याचे फोटोग्राफ्स ठेवले आणि थोडक्यात वर्णन जर आपण ऑनलाईन या लिंकवर भरलं तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाच्या टप्प्यात 3मध्ये आपल्याला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे बक्षिसापर्यंत आपण पोहोचू शकाल. आजच्या दिवशी आपण हा पहिला घटक जो आहे पायाभूत सुविधा 38 गुणांचा हा पहिला आहे. पुढील घटक आपण पुढील भागात पाहणार आहोत. आपण जर आतापर्यंत हा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आपण आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला म्हणून आपल्या मनापासून धन्यवाद.